आपण रोज देवाची पूजा करतो, दिवा लावतो, अगरबत्ती पेटवतो, नवस करतो, तरीही आयुष्यात अडचणी का संपत नाहीत? प्रश्न पडतो, देव माझ्यावर नाराज आहे का? आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, देव नेमका कधी नाराज होतो आणि कधी तो आपल्यापासून दूर जातो. देव कधीच विनाकारण नाराज होत नाही. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, देव कधीच विनाकारण किंवा छोट्या चुकांमुळे नाराज होत नाही. देव हा मातापित्यांपेक्षाही अधिक करुणामय असतो. पण काही सवयी अशा असतात ज्या आपण रोज करतो आणि त्या देवापासून आपल्याला दूर नेतात. मन स्वच्छ नसेल तर पूजा पोहोचत नाही. आपण देवासमोर उभे राहतो, पण मन मात्र कुठे असतं? राग, द्वेष, मत्सर, तक्रार आणि सतत इतरांबद्दल वाईट विचार. असे वागणे देवाला आवडत नाही. देवाला फुले, नैवेद्य नको. देवाला मनाची स्वच्छता हवी. जर आपण रोज देवाचं नाव घेतो, पण मनात कोणाबद्दल वाईट विचार ठेवतो, तर ती पूजा अर्धवट राहते. देवाचं नाव घेऊन चुकीचं वागणं ही खूप मोठी चूक आहे. देवाचं नाव घेऊन खोटं बोलणं, फसवणूक करणं, त्याचप्रमाणे कुणाला त्रास देणं, असं वागून पुन्हा देवाकडे मागणं देवाला आवडत नाही. कारण देव आपले शब्द नाही, आपली कृती पाहतो. सतत तक्रार करणे ही सवय देव दूर करते. आपण देवाकडे काय करतो? हे नाही मिळालं, ते नाही झालं, माझंच असं का? सतत तक्रार करणं म्हणजे देवाने दिलेल्या गोष्टीचा अपमान करणं. कृतज्ञता नसेल तर कृपा टिकत नाही. मीच बरोबर, मला सगळं कळतं, अहंकार आला की देव दूर जातो. कारण देवाला नम्रता आवडते. जो झुकतो त्यालाच देव उचलतो. देव प्रसन्न होण्यासाठी मोठी पूजा लागत नाही. मन स्वच्छ ठेवा, कुणाचं वाईट करू नका. मिळालेल्या गोष्टीसाठी आभार माना. थोडा संयम ठेवा. रोज 1 मिनिट शांत बसून देव आठवा. देव नाराज होत नाही, आपणच त्याच्यापासून दूर जातो. आज एक वाईट सवय सोडा आणि बघा देव कसा जवळ येतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ लिहा. धन्यवाद.